मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये 2-2.5 वर्ष किंवा मागच्या 1947 पासून जोपर्यंत या देशामध्ये प्रत्येक हिंदूंना हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे असं वाटत नव्हतं. म्हणजे 2014 पर्यंत जोपर्यंत मोदीजी या देशाचे नेतृत्व स्वीकारत नव्हते तोपर्यंत, ज्या दिवशी मोदीजींनी या देशाचं नेतृत्व स्वीकारलं त्यावेळेस पासून आजपर्यंत आपल्या सगळ्यांना वाटत असेल की हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे. ज्या राष्ट्रात आपण राहतो ते हिंदू राष्ट्र आहे. आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आज स्वाभिमानानं आपल्या देवी देवतांचं पूजन करता येतं. देवी देवतांचं नाव मोठ्या स्वाभिमानानं घ्यायला आपल्याला आनंद वाटतो. 22 तारखेला एक प्रकार झाला मीरा रोडला मुंबईमध्ये. आपण पाहिलं आपल्या सरकारनं, आपल्या मुख्यमंत्र्यांना, आपल्या गृहमंत्र्यांना, आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी मीरा रोडची सगळीकडे बुलडोझर फिरून टाकलं. सगळी दुकानं पाडून टाकली. आम्ही आमच्या देवा धर्माचा उत्सव साजरा करताना आम्हाला कुणाचीही भीती मनात असली नाही पाहिजे. आम्ही दुसऱ्या कुणाचा धर्म वाटतो का नाही, पण आम्हाला आमच्या धर्माचा स्वाभिमान आहे ना. आमच्या धर्माचा उत्सव आम्ही करत असताना जर कुठल्या धर्माचा माणूस दुसऱ्या जर आम्हाला वाकडा गेला तर त्याला सरळ करायची ताकद या सरकारमध्ये आहे. त्या दिवशी मीरा रोडला झालेल्या कारवाईनंतर आपल्याला लक्षात आलेलं आहे. आपली पिढी सगळ्यात मोठी भाग्यवान आहे की आपण मंदिर उभारताना पाहिलेलं आहे. आणि मंदिर उभारत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी ज्या लोकांनी कारसेवक म्हणून सेवा केलंय, हिंदूंच्या जागेवर ज्यांनी अतिक्रमण केलंय, हिंदूंचा धर्मांतर करतोय, लव्ह जिहादच्या माध्यमातून आमच्या हिंदूंच्या मुलींना जो फसवतोय त्याला उघडा नागडा केल्याशिवाय सोडायचं नाही. आपण लक्षात ठेवा. आपल्याला महाराजांनी शिकवलंय, महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आपल्याला. दुसऱ्याच्या घरातल्या कुठल्या आई किंवा बहीण असेल तर त्याला तेवढाच मान सन्मान द्यायचा. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. पण आपल्या धर्मातल्या आई बहिणींवर जर कोणी वाईट नजर टाकली तर त्याचे डोळे काढायचे, त्याचा चौरंग करायला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. त्यामुळं प्रत्येकाला आपापल्या धर्माबद्दल अभिमान असला पाहिजे. पण आमच्या वतीने त्याचा सन्मान करायचा होता. आणि हातपाय काढण्याची ताकद आपल्या धर्मातल्या तरुणांमध्ये असली पाहिजे. आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आम्ही पाहतो फक्त काही आपले उत्सव आले, काही आपले सण आले तर आपण सगळेजण भगवे टोप्या भगवे शाली घालून उभं राहतो. पण 365 दिवस मला असं वाटतं हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणानं त्या ठिकाणी हे डोक्यात विचार ठेवून चाललं पाहिजे की प्रत्येक वेळेस कुठेही गोमातेचं रक्षण करताना, माझ्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक माता भगिनीचं रक्षण करताना 365 दिवस तयार राहिले पाहिजे. आज आम्ही आज सोलापूरमध्ये होतो आणि त्या ठिकाणी झालेला म्हणजे सगळं नितेश भाऊ सांगतील आपल्याला सगळं. पण एका कडक शब्दामध्ये आम्ही त्याही ठिकाणी वॉर्निंग देऊन आलेलं आहे. आणि इथून पुढं संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं हिंदूंच्या जागेवर अतिक्रमण होईल, हिंदू धर्मातल्या नागरिकांवर अत्याचार होईल, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एका ताकदीने उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. प्रत्येक वेळेस आपल्याला सरकार म्हणून मदत करणारे लोक आपल्या मागे उभे राहतील असं नाही, पण हिंदू धर्म म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत. मी काही जास्त वेळ घेणार नाही. बराच वेळ झाला आम्ही सोलापूरमधून इथे येस तोपर्यंत आपण वाट पाहतात, त्याबद्दल आपल्याला म्हणजे काय बोलावं सुचत नाही. पण मनापासून या ठिकाणी आल्यानंतर सांगतो की इथून पुढल्या काळामध्ये या माळशिरस आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये
अशी कुठलीही कारवाई खपवून घेतली जाणार नाही ज्याच्यामुळं आमच्या हिंदू धर्मातल्या नागरिकांवर, हिंदू धर्मावर अत्याचार होईल. कडक शब्दामध्ये मी याही ठिकाणी सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला क्षमा केली जाणार नाही. आणि ज्या कारणासाठी आज नितेशजी आपल्याशी बोलणार आहेत, मी त्या गोष्टी बोलणार नाही, ज्या कारणासाठी आज जनाक्रोश मोर्चा आलेला आहे त्याच्याकरता जर परत यायला लागला आम्हाला तर त्यावेळेस आम्ही वेगळ्या भाषेमध्ये सांगायला येऊ. हे निमित्तानं सांगतो, आपल्या सगळ्यांची रजा घेतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही खूप छान. उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बांधवांनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आणि आमचे पत्रकार मित्र, आज आपल्या माळशिरसमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने मी आणि आमदार महेश दादा लांडगे आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून आम्ही इथे उपस्थित आहे. आताच महेश दादांनी आपले विचार मांडले, आपल्याला मार्गदर्शन केलं, पण मी सुरुवातीलाच आपल्याला स्पष्ट करतो की मी असो, महेश दादा असतील, आम्ही काय इथे आमदार म्हणून तुमच्याशी बोलायला आलो नाहीये, कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुमच्याशी बोलायला आलो नाहीये, पण एक हिंदू म्हणून आमच्या हिंदू समाजाशी संवाद साधण्यासाठी आणि तुम्हाला ताकद देण्यासाठी आम्ही दोघं जण इथे आलेलो आहे. येण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे. आता यापुढे माळशिरस वरून एकच फोन आले पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलेत, वाचवा. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका. माझा काही वाकडं करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना. आम्ही असेच आहोत इकडे, असंच बोलतो, कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही. या जिहाद्यांना हे जे काही हिरवे वळवळत आहेत ना, त्यांना सांगतो जागेवरच राहा, जेवढे आहेत तेवढेच राहा. उगाच आमच्या अंगावर आलात ना, उरले सुरले पण कसे साफ करायचे ना, हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे, हे पण धर्माने दाखवून दिलंय. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे की नाही. यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे. बांधव हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना संरक्षण करणार आहेत का? तुम्हाला यापुढे महेश दादा आणि नितेश राणेंची ते गरज भासणार का? यापुढे कुठलंही अतिक्रमण झालं तर आपला काय नारा असणार? त्यांच्या आली आणि आमचा, त्यांचा आली आणि आमचा. यापुढे हिंदू म्हणून कोणीही अधिकारी अगर आपल्या कोणाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर कानाखाली 12 वाजल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आम्ही सगळेजण तुमच्या सगळ्या बरोबर आहोत, सरकार तुमच्या बरोबर आहे, एवढाच विश्वास आजच्या निमित्ताने देतो. आणि परत एकदा हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि एकदा होऊन दे जय श्रीराम. जिथे जिथे गेलो तिथे कार्यक्रम करून ठेवलाय. आमच्या लोकांचा तर अधिवेशनाचा दोघांचा स्ट्राईक रेट पण चांगला आहे. जेव्हा जेव्हा अधिवेशन येतं किमान 1-2 अधिकाऱ्याचा विकेट काढूनच आम्ही घराकडे आणि गावाकडे जातो. म्हणून यापुढे मी आपल्या सगळ्यांना सांगेन, जे प्रशासनातले अधिकारी आपल्याला ऐकतायत, जे आपल्या सरकारचे ऐकतायत, सरकारची जी प्रतिमा खराब करणार नाहीत त्यांचंच ऐकायचं. जे मस्ती करत असतील
त्यांना शिंगावर घ्यायचं. आम्ही लोक तुमच्या मागे उभे आहेत, एक लक्षात ठेवा. आम्हाला पण बघायचं ते कोण आहेत, काय मस्ती करतायत, आम्हालाही बघायचं आहे. अरे हिंदुत्वाची गाडी अगर गायची नाही, हिंदुत्वाची गाडी अगर आमच्या मालशरस सोलापूर आणि आमच्या भारतात जायची नाही, काय तुमच्या पाकिस्तानामध्ये गायची गाडी. म्हणून यापुढे कुठली अशी मस्ती कोणी केली तर मग आहे, मी तर इकडे तिकडचा येईनच, पण आमचा महेश दादा तर पहलवान आहे, तुम्हाला माहिती आहे ना. उचलून कुठे फेकेल या अंधारात कळणार पण नाही. म्हणून उगाच आमच्या लोकांवर मस्ती करायची नाही. म्हणून या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो, आम्ही जे आज आलो आहे ना, आम्हाला काही इथे स्टेज भेटत नाही, भाषण करायला भेटत नाही, घरी काय संध्याकाळी कोण चहा पाजत नाही म्हणून आलो नाही तुमच्या माळशिरस मध्ये. आमची अपेक्षा आहे की तुम्ही सगळे जागृत झाले पाहिजे, इकडचा हिंदू समाज जागा झाला पाहिजे. तुम्ही आम्हाला आत्मविश्वासाने आम्ही सांगितलं पाहिजे की माळशिरस मध्ये अगर कोणी काय वाकड्या नजरेने पाहिलं तर तिकडचा हिंदू समाज सहन करत नाही, असा अभिमानाने आम्ही तुमच्या सगळ्यांबद्दल सांगितलं पाहिजे. काय गरज भासते तुम्हाला महेश दादा आणि नितेश राणेला इथे येऊन भाषण करण्याची? तुम्ही स्वतः जण सक्षम असला पाहिजे, तुम्हाला तुमच्या मध्ये मनगटात ताकद राहिली पाहिजे. कोण उद्या जंगलात पाठवली तर मी काय करू? मग याच्यापेक्षा आता शहाणा होणार आहे बाबा. मग उद्या उगाच बायको पण ढुंगणार, लाच मारायचं, मग कोण नाही वाचवणार तुला? आम्ही काही उगाच बोलणारे ऐकणाऱ्यापैकी नाहीये. आम्ही कोणाच्या वाकड्यात जात नाही, लक्षात घ्या. आतापर्यंत इतिहासामध्ये एक असं मोहरम किंवा दुसऱ्या धर्माचे एक मिरवणूक दाखवा, एक अशी उदाहरण दाखवा ज्या दुसऱ्या मोहरमच्या त्या कुठल्या मिरवणुकीमध्ये आमच्या हिंदू समाजाने जाऊन तिथे अडचण केली आहे. एक असं उदाहरण दाखवा. आम्ही कोणाच्या वाट्यात जात नाही, आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही, पण आमच्या कोण नादाला लागले ना तर त्याचे पाय पण जागेवर ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. मंदिराच्या बाजूला अगर शौचालय दिसत असेल आणि तर गणेश उत्सव मंडळाच्या टायमावर हे तर चांगलीच चिठ्ठी दिली, चांगला पुरावा दिलाय कार्यक्रम करण्यासाठी. म्हणजे मंदिर उत्सवाच्या टायमाला बेटी म्हणजे मंदिर वही बनाएंगे हे गाणं वाजवायचं नाही. कुठला जरा अधिकारी आहे त्याला जरा नाव पण दे रे भाऊ, मला त्याला कुठे काय वाजवतो मग दाखवतो त्याला, मग गाणं पण कुठून तरी निघेल तुझं पण. तुला कोण वाचवायला येणार? हे जिहादी तुला वाचवायला येणार? हे महाविकास आघाडीवाले तुला वाचवायला येणार? तो फावड्या उद्धव ठाकरे वाचवायला येणार? तुला कोण दुसरा पवारचा वाचवायला येणार? कोण येणार नाही आता बाबा. सगळे फोन करून बसतील, वा आम्ही तुला मैदानात भेटू तेव्हा काय करणार? मग सांगेल की नावं आहेत, कोण कुठे बसतं, कोण कुठल्या खुर्चीवर बसतं, सगळं माहिती आहे. फक्त तुम्ही लोकांनी आमच्या लोकांवर वाकड्या नजरेने बघा, मग आमचं काय तमाशा आणि तांडव इथे करतो ना हे तुम्हा लोकांना कळेल. म्हणून या निमित्ताने सांगतो, जेवढे अतिक्रमण आहेत प्रशासनाने वेळेत काढून टाकावेत. सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष आहे, आमच्याकडे माहिती आहे. तुम्हाला अगर पोलीस स्टेशन मधली अगर माहिती दिसत नसेल बघा काय झालं. वर्षानुवर्ष जी हिंदूंची इच्छा होती शेवटी तिथे अयोध्यामध्ये राम मंदिर तयार झालं आणि आता फक्त राम मंदिरापर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत. आता तर काशी आणि मथुरामध्ये पण मंदिर बनवणं बाकी आहे. फक्त तारखा जाहीर करायच्या आहेत. मी तर मुसलमान समाजाला सांगेन, उगाच हट्ट करू नका. तुम्ही सांगून टाका की बाबा आम्हाला काही केस लढवायची नाही, उगाच अयोध्यासारखा वेळ घालवायचा नाही. इथे या काशी आणि मथुरामध्ये तिथे पण भव्य मंदिरच बनणार असाच पुढाकार घेऊन तिथे जाहीर करून तिथे पण महाआरती चालू केली पाहिजे असं मी ठणकावून त्या लोकांना सांगतो. ज्या जागी
तुम्हाला त्रिशूल भेटतायत, तुम्हाला शिवलिंग भेटतायत, तर कशाला उगाच मुसलमान समाज हट्ट करतो मला आतापर्यंत कळलं नाही. उद्या अगर हारायचाच असेल, उगा तोंड काळं व्हायचाच असेल ना, त्याच्यापेक्षा आत्ताच गप्प बसा आणि संपून टाका विषय. म्हणून आपल्याला या निमित्ताने सांगेन की हे जे काय आज आम्ही जे आलोय ते तुम्हाला सगळ्यांना जागृत करण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला वाटत असेल की महेश दादा असतील, हा नितेश राणे असतील, इथे येऊन अशा पद्धतीने भडकाऊ भाषण करणार, प्रशासनाला इशारे देणार आणि मग गाडीत बसून निघून जाणार. मग आमचं काय? तुम्हाला एक मी विश्वास देतो, आज अगर आम्ही दोघं इथून निघून गेलो असलो तरी या राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, एक हिंदुत्वादी विचाराचे गृहमंत्री बसले आहेत. कोणीही याच्या सभेनंतर प्रशासनाला, पोलीस खात्याला सांगेल आमच्या सगळ्या पोलिसांचे वैर नाही, पण एक दोन उगाच बिर्याणी खाऊन अगर आमच्या विरुद्ध अगर नाटक करणार तर आमच्या गृहमंत्री माध्यमातून तुम्हालाही एक जागे आम्ही ठेवणार नाही. मग तुमच्याकडे पण वाकड्या नजरेने कसं पाहायचं हे आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती. माझ्या एक पण हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यावर कोणीही वाकड्या नजरेने ह्या सभेनंतर पाहिलं, मोर्चानंतर पाहिलं, उगाच खोट्या केसेस टाकल्या तर एक लक्षात घ्या, आम्ही इथे गप्प बसायला आलो नाही. गप्प बसणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते नाहीत इथे. मग आम्हाला पण तर जरा वेगळी बिर्याणी माहिती आणायला लागेल. म्हणून वेळेत अगर ती अनधिकृत मस्जिद काढली नाही ना तर आम्ही लोक बसलोय विधानसभेमध्ये. असे प्रश्न तिथे विचारू आणि मग तिथे अतिक्रमण काढण्याचे आदेश आले ना, मग आम्हाला सांगायचं नाही की इथे कायद्याने सुव्यवस्था खराब होते. तुम्ही अगर इकडचे अगर अनधिकृत मस्जिद काढले नाहीत, अतिक्रमण काढले नाहीत, तर माझ्या सोलापूरच्या सभेमध्ये मी एक घोषणा दिलेली, ती घोषणा तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. यांचा आली तर आमच्या बजरंगबली, यांचा आली तर आपला कोण, यांचा आली तर आमचा कोण. लक्षात राहील की नाही? जिथे जिथे मस्जिद उभी राहणार तिथे एक अंतरावर जाऊन आपल्या बजरंगबलींची मूर्ती उभी करा आणि त्या कार्ट्या अधिकाऱ्याला सांगा तुझ्या अगर ढोंगण्यात दम आहे ना तर पहिलं ती मस्जिद तोडणे, पहिलं माझ्या बजरंगबलीला हात लावण्या अगोदर ही पहिली मस्जिदीला हात लाव आणि मग माझ्या बजरंगबलीला हात लाव. म्हणून या पुढे लक्षात ठेवा, यांच्या कुठलाही लाड सहन करायचे नाही. काय म्हणजे आश्चर्य, हिंदू सण आले तर मग इथे घंटा पण वाजवायची नाही. घंटा वाजवली तर इथे कायद्याने सुव्यवस्था खराब होतात. मुळे एवढी घंटा न वाजवण्याची तुम्हाला सवय नाही इकडल्या प्रशासनाला, तर पुढच्या हिंदू सणाच्या टायमाला मी आणि महेश दादा येतो, घंटांचे वाटप करतो सगळीकडे आणि मग इकडच्या प्रशासनाच्या एकदाच घंटा आम्ही वाजून दाखवतो इथून. मग या लोकांना पण दाखवतो काय असतं घंटा वाजवणं म्हणजे. उगाच मस्ती चालू आहे. काही ते 10 ते 15 कोणतरी जिहादी बसले तुमच्या प्रशासनामध्ये, 10-10, 15-15 वर्ष खुर्च्या गरम करतायत, काय हालायला तिथून तयार नाहीत. तुमच्या तहसीलदारांना सांगितलंय पुरावे आमच्या लोकांनी तुला दिलेत, पुराव्याचा तपास करा. पुरावा तपास केल्यानंतर योग्य ती कारवाई वेळेत झालीच पाहिजे, नाहीतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्र्यांना सांगेन आणि तहसीलदारचा अवेळी अगर ऑर्डर, ट्रान्सफर ऑर्डर हातात आली ना मग सांगायचं नाही की नितेश राणे आडवा गेला. कोणीही आमच्या हिंदू समाजाचा उगाच वाकड्यात जात असेल ना, आम्ही काही ते गप्प बसणार नाही. एक लक्षात घ्या. मध्ये आमच्या काही गोरगरीब आमच्या हिंदू समाजाच्या काही बांधवांना जबरदस्ती ख्रिश्चनिटी मध्ये धर्मांतर करण्याचे कार्यक्रम सुरू होते. हे सगळ्या गोष्टी आहे ना तुमच्या मालशरद मध्ये वेळेत थांबवले पाहिजे. अगर वेळेत थांबले नाही तर त्याला इथेच जाऊन
जे धर्मांतर करणारे जे कार्टे आहेत ना, त्याला कसे चटके कुठे द्यायचे आहेत ना, आमच्याकडे सगळे सामान आमच्या गाडीमध्ये आहे. कोरोनाच्या टायमाला कसं ढुंगणावर बूस्टर डोस द्यायचे, तसे असे येऊन चटके द्यायला लागतील मग ढुंगणावर. मग कळेल कसे कुठे 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 धर्मांतर करतात ते. त्यासाठी आम्ही तयार आहोत. काय इकडचं प्रशासन करणार? कोण आहे तो इकडचा API प्रवीण सपांगे? काय करणार आमच्या हिंदूंना? हिंमत असेल तर ये आता आमच्या स्टेजवर आणि सांग आमच्या हिंदूंना त्रास देतो. नाही तुला परत गृहमंत्र्यांकडे घेऊन जाऊन जागेवर सस्पेंड केलं ना, माझं नाव नितेश राणे नाही. पण यापुढे या प्रवीण सपांगे नावाच्या PI ने कुठेही माझ्या हिंदू समाजाच्या कोणालाही त्रास दिला तर काही न बोलता न सांगता तुमच्या माळशिरसला येईल आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांकडून असं ऑर्डर घेऊन येईल ना, तुला परत कुठेही उभा राहता येणार नाही. एक लक्षात घे. इकडे राहणारा हिंदू समाज हा काय एकटा नाहीये. तुला एवढंच अगर सिंगमगिरी करायची आहे ना, एवढंच खायला ना रणवीर सिंग म्हणायची, तर दाखव ना जरा. तुझ्या त्या इथे महादेवाचं आपल्या इकडे मंदिर आहे ना, हे जिहादी त्याच्या बाजूला शौचालय बांधतायत ना, माहिती नाही बांधतायत की नाही? त्यांच्या मस्जिदीच्या बाजूला बांधायचं काय शौचालय आम्ही? 10-15 दिवस धुणार पण नाही असं शौचालय बांधून टाकणार चालेल का? तुमच्या अगर तुमच्या धार्मिक स्थळाकडे कोण वाकड्यानी नजरेने पाहिल्यानंतर तुम्हाला अगर तुमच्या ढोंगराखाली अगर मिरच्या लागतात, मग आमच्या महादेवाच्या मंदिराच्या बाजूला तुम्ही अगर शौचालय तिथे तयार केलं, मग आम्ही काय गप्प बसून पाहायचं? हे लक्षात ठेवलं पाहिजे. जसा मीरा रोड मध्ये आम्ही लोक तिथे गेलो आणि त्याच दिवशी त्या नयानगर मध्ये सगळीकडे बुलडोजर चालायला सुरू झाले. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जसा उत्तर प्रदेश मध्ये योगींचा बुलडोजर चालतो, तसा आमच्या महाराष्ट्रामध्ये पण बुलडोजर देवा नावाचा पॅटर्न इथे आलेला आहे. आणि आमच्याकडे तुम्ही वाकड्या नजरेने पाहिलं तर न बोलता बुलडोजर चालवून टाकू. तुम्हाला विचारणार पण नाही, सांगणार पण नाही. उगाच आमच्या इथे वळवळ करायची नाही. वेळापूरच्या त्या पोलीस स्टेशनच्या बाजूलाच मस्जिद बांधली आहे ना, आहे का नाही? म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाजूला अनधिकृत मस्जिद. वारे वापरा. म्हणजे किती त्या बिर्याणीची चव असेल ना, काय हजम होत असेल, तेवढी मजा आमच्या मटण रस्त्यामध्ये नाही वाटत. त्या नयानगर मध्ये हे सगळे एकत्र राहतात. म्हणजे ज्यादा तुम्हाला सांगेन, असे लाईनीत 20 दुकानं आहेत बीफची. सगळे हमखास गौमांस खातात. अशा लाईनीत आहेत दुकानं. माझ्याकडे फोटो आहे मोबाईल मध्ये. त्या नयानगर मध्ये एक हिंदू तिथे जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे तिकडे. त्या नयानगर मध्ये एक वर्षामध्ये 35 हिंदू महिलांचे मुलींचा धर्मांतर झालेला आहे. 35 अतिक्रमण तर सर्रास होत. म्हणजे जिथे दिसेल तिथे अतिक्रमण चालू होत. दिसेल तिथे लँड जिहाद करतात. तिथे जाऊन त्या दिवशी ठणकावून आलो मी. त्याला सांगितलं, हे इथे आता तुमचं चालणार नाही. तुम्हाला आमच्या देशामध्ये राहायचं असेल तर आमच्या कुठल्याही हिंदूला अगर तुम्ही वाकड्या नजरेने पाहिलं तर शुक्रवारी तुम्हाला नमाज पढण्याच्या लायकीचं आम्ही ठेवणार नाही. हे तिथे जाऊन सांगून आलेलो आहे. काय करणार तुम्ही आम्हाला? आमचा हिंदूंचा राष्ट्र आहे. हिंदुत्वाने विचारायचं सरकार या देशात आणि राज्यात आहे. तुम्ही आमच्या हिंदूंच्या वाकड्या नजरेने पाहाल, तुमचे डोळे ठिकाणावर ठेवणार नाही. असे कार्यक्रम आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने करताना येतात.
पण त्यासाठी तुम्ही सगळेजण जागृत झाले पाहिजेत. तुम्हाला काय अडचण, यांची हिंमत आहे का तुमच्या समोर येऊन तुमच्या विरोधात काय बोलण्याची? पण ह्यांना माहिती आहे जेवढा कडवटपणा या जिहादांमध्ये आहे, जेवढे वेळे ते लोक त्यांच्या देवतांसाठी आहे, धर्मासाठी आहेत, तेवढे वेळे हे सगळे हिंदू नाहीत. ते नाही काय करू शकत आपल्या धर्मासाठी, ते नाही पेटू शकत आपल्या धर्मासाठी. त्याला कोणीतरी येऊन वाट पाहायला लागतं, सांगायला लागतं की बाबा उठा, धर्मासाठी तरी उठा. आज अगर उठला नाही तर आज रस्त्यावर तुमच्या मिरवणुका थांबवतायत, उद्या तुमच्या घरातल्या देवी देवतांना पण तुम्हाला बसवायला देणार नाहीत. अशी परिस्थिती तुमच्या माळशिरस, सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशात निर्माण होईल. मान्य आहे का तुम्हाला? बोला, मान्य आहे का? अरे नाही, पण पूर्ण बोलत नाही, शेवटचे वेळे झोपलेत वाटतं. मान्य आहे का तुम्हाला? ही परिस्थिती आहे बांधवांनो, अशी परिस्थिती आहे. तुम्हाला कसली चिंता आहे हो, सांगा तुम्ही मला. कोण काय तुमचं बिघडणार? आज आलो ना मी आणि महेश दादा, आलो ना भेटायला तुम्हाला. जसं कळलं तसं सोलापूरला आम्ही पोहोचलो. त्या दिवशी जसं कळलं लगेच मी तुम्ही तुमच्या इस्लाम राष्ट्र पाकिस्तान मध्ये तिकडे राहणाऱ्या आमच्या हिंदू समाजाला, असं काय हिंदू समाजाने काय घटना केली, कुठलाही मी मोहरमच्या मिरवणुकीच्या टायमाला अडून अगर त्यांना थांबवलं, तुमच्या असल्या उपरवाल्याच्या फोटोवर कोणी थुकलं, उलटी काढली, तर तिकडच्या असलेल्या त्या हिंदू समाजाला हे लोक जिवंत ठेवतील का? काय रे बाबा, ठेवतील का? नाही ना. आणि मग आपण कसं करायचं? मग आपण काय करायचं? फक्त जय श्रीराम म्हणायचं, फक्त महेश दादाची वाट पाहायची, फक्त नितेश राणे कधी येतोय आणि हवा भरतोय ह्याची वाट पाहायची. आणि मग आपल्यातला हिंदू जागणार, मग आपल्याला झोप लागणार नाही. अरे उठ सूट आपल्या माता भगिनींना थांबवलं जात आहे, हात टाकले जात आहेत. ज्या बजरंग बलीच्या समोर आपण नतमस्तक होतो, डोकं टेकवतो, त्याच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी काढली जाते. काय झालं सोलापूरला 22 तारखेला? मी आणि महेश दादा गेलेलो त्या हॉस्पिटलमध्ये. काय बघितलं आम्ही? तो माझ्या झोपलेला तिथे हिंदू भाऊ काय बोलत होता माहितीये? डोळ्यात पाणी आलं त्याचा. मला बोलतो, नितेशजी मी राम मंदिराकडे गेलोय का? माझी चूक झाली का? हिंदू म्हणून जन्माला आलो, ही माझी चूक झाली का? हिंदू राष्ट्रामध्ये माझ्या बांधवांनो हे आपल्याला ऐकायला मिळत आहे. हिंदू म्हणून इथे राहणं आता आमची चूक झाली आहे का? हा प्रश्न आपल्या लोकांना विचारला जातोय. आणि जे हल्ले करणारे आहेत ते कोण आहेत? कुठून आलेले आहेत? किती लोकसंख्या आहे त्यांची? तुम्ही सगळेजण अगर जागृत झालात, तुम्ही सगळेजण अगर हिंदू म्हणून रस्त्यावर उतरलात, तर या लोकांना ढेकण्यासारखं पण तुम्ही ठेचू शकत नाही का? हे 6 वर्षाच्या मुलाच्या पाठीवर लाथ मारली, मला माझा अर्धा ब्लाउज फाडला आणि मला सांगितलं क्या तेरा राम आएगा क्या तेरे को बचाने. तिथून एक दुसरा जिहादी आला, माझ्या बरोबर असलेल्या मैत्रिणीला थांबवलं आणि त्या माझ्या हिंदू बहिणीच्या समोर बजरंग बलीचा फोटो काढला, तोंडात बोट घातलं, उलटी काढली आणि त्या बजरंग बलीच्या फोटोवर थुकला. हे स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे. या गोष्टी 22 तारखेला घडल्या बांधवांनो. या गोष्टी आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये घडतायत.
मला गावागावामध्ये शहरामध्ये कोण बाईक रॅली कोण काढताय, कोण आपल्या गावातली मंदिरं कोण सजवताय, कोण दीपोत्सव कोण साजरा करतोय. कुठल्या हिंदूला सांगायची गरज भासली नाही की बाबा जा तुझ्या मंदिरासमोर जाऊन महाआरती कर, अशा एक हिंदूला सांगायची गरज भासली नाही. मग या सगळ्या गोष्टी होत असताना आपण जेव्हा हिंदू म्हणून आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये 80% लोकसंख्या असलेल्या हिंदू राष्ट्रामध्ये जेव्हा आपण आपला हिंदू म्हणून आपला सण साजरा करतोय, आपल्या प्रभू रामचंद्राची आठवण करतोय, ते ह्या जिहाद्या लोकांना बघायला झेपलं नाही. हे हिरवे साप कुठे ना कुठे वळवायला लागलेच. त्या लोकांना वाटलं असं कसं होऊ शकतं, या देशामध्ये हिंदू का सण कसा साजरा करू शकतात. म्हणून जागे जागे हे लोकांनी आपल्या हिंदूंवर हल्ले करायला सुरू केले, हिंदूंच्या मिरवणुका थांबवायला सुरू केल्या, दगडी मारली, आपल्या माता भगिनींना थांबवलं, हात टाकले. अहो मी मीरा रोड मध्ये होतो माहिती दादा, मी 2 पीडित महिलांना त्यांच्या घरात भेटायला गेलो. त्या माझ्या हिंदू भगिनींनी मला सांगितलं की निताईजी मी माझ्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन त्या मिरवणुकीच्या रस्त्यावरून फक्त जात होती, मिरवणुकीमध्ये सामील पण झाली नव्हती. तिकडून हे जिहादी आले. आज आपल्यावरच भारी पडतोय. आपल्यालाच आपल्या सणासुदीच्या काळामध्ये आपण हिंदू सण साजरा करू शकत नाही, आपले भगवे झेंडे लावू शकत नाही. जिथे दिसेल तिथे अतिक्रमण करून टाकतात लँड जिहादच्या नावाने. जिथे दिसेल तिथे हिरवी चादर चढून टाकायची आणि मग ती आमच्या इथे मस्जिद आहे अशा जागा सांगून टाकायची आणि तिथे आपली हिंदूंची जागा घेऊन टाकायची. तुम्ही सांगा असा एक सण आपला हिंदू म्हणून आपल्याला पाहायला मिळतो का, जिथे आपल्याला कुठे दंगल आपल्याला ऐकायला भेटत नाही. रामनवमीची यात्रा निघाली तर त्याच्यावर दगडी मारणार, हनुमान जयंतीची यात्रा निघाली तर त्याच्यावर दगडी मारणार. आता 22 जानेवारीला 500 वर्ष हिंदू म्हणून ज्यासाठी आपण प्रत्येकाने ज्याची वाट पाहिली, हिंदू म्हणून आपल्या प्रत्येक पिढीने जी प्रार्थना केली की ज्या अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं एक भव्य मंदिर बनावं, ही जे काय 500 वर्षापासून जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं ते ह्या 22 जानेवारीला पूर्ण होत असताना आपल्या या सगळ्यांना आपण खुल्या डोळ्यांनी पाहू शकलो. प्रत्येक हिंदूसाठी फार मोठा उत्सवाचा दिवस होता. काही लोकांना तर विश्वासच बसत नव्हता की हा दिवस आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कधी पाहायला मिळेल का. हा खूप लोकांना विश्वास पण बसत नव्हता. समाज अल्पसंख्या आहे, तुम्ही मुद्दामून त्या माहिती घ्या, वाचा. पाकिस्तान मधलं हिंदू समाजाला तिकडचा राहणारा बहुसंख्य मुसलमान समाज हा जगायला तरी देतो का, सण साजरा करायला तरी देतो का. तिथे सरासरी रोज कुठल्या ना कुठल्या तरी हिंदूला मारलं जातं, त्याची हाल अपेक्षा केली जाते. त्याला सांगितलं जातं तुला या पाकिस्तान मध्ये या देशामध्ये राहायचं असेल तर तू हिंदू म्हणून राहू शकत नाही, तुझा भगवा झेंडा फडकू शकत नाही, तुझ्या दिवाळी गणेश उत्सव देवी आणि हे सगळे देवी देवतांच्या समोर नतमस्तक होऊ शकत नाही.
तुला या पाकिस्तानमध्ये राहायचं असेल, इस्लाम राष्ट्रामध्ये राहायचं असेल, तर तुला इथे मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करायलाच लागेल असं त्याला ठणकावून सांगितलं जातं. आणि तो अगर ऐकला नाही तर त्याला जिवंत पण ते लोक ठेवत नाही. करतात का लाड आपल्यासारखे? जे जे काय आपण आज आपल्या देशामध्ये कुठे कुठे ऐकतोय, तो का काढायला लागला, आपल्याशी संवाद का साधायला लागतोय, त्याबद्दल महेश दादांनी आपल्याशी बोलले. आज सकाळपासून आम्ही सोलापूरच्या दौऱ्यावर होतो. काही पीडित कुटुंबांना आम्ही स्वतः दोघजण भेटलो आणि त्या सगळा दौरा करून तुमच्या माळशिरस पर्यंत आलेलो आहे आणि तुमच्याशी बोलत आहोत. जे काय आज सोलापूरच्या त्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं, ज्या जखमा पाहिल्या, ज्या आपल्या हिंदू समाजाच्या तरुणांना जे डोक्यावर, पायावर आणि त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात जे काय अश्रू पाहिले, ते बघितल्यानंतर मनात विचार येतो की आपण खरंच हिंदू राष्ट्रामध्ये राहतो का? ज्या भारत देशामध्ये 80% लोकसंख्या ही हिंदूंची आहे आणि मग 10 ते 15-20% हे बाकी अल्पसंख्याक समाज तिथे राहतात, आपल्या देशात राहतात. जेव्हा या देशाची फाळणी झाली तेव्हा धर्माच्या आधारित भारत देशामध्ये हिंदूंनी राहावं आणि पाकिस्तानमध्ये मुसलमानांनी राहावं अशा पद्धतीचं ठरलं आणि त्याप्रमाणे आपण भारत देशामध्ये हिंदू म्हणून राहायला आलो. थोडा आपण पाकिस्तानमध्ये तुमच्या हातातले असले जे फोन आहेत, थोडं तिकडच्या गुगलवर जावा. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक जे हिंदू समाज आहे, जसं आपल्या भारत देशामध्ये इथे मुसलमान समाज अल्पसंख्या आहे. 22 जानेवारीला जेव्हा राम मंदिर अयोध्यामध्ये म्हणजे प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम सुरू होता, देशभरातले सगळेच हिंदू समाज म्हणून आम्ही सगळेजण जल्लोषासाठी बाहेर निघालेलो. आणि तेव्हा देशातल्या विविध ठिकाणी, राज्यातल्या विविध ठिकाणी हिंदू समाजावर काही हल्ले करण्यात आले. आणि त्याच्यामधला एक हल्ला हा सोलापूरमध्ये, आज मी तिथे त्यांना पीडित कुटुंबांना भेटायला गेलेलो, मी आणि महेश दादा आणि बाकी आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सगळे तिथे होते. आणि त्यांच्याशी संवाद साधला की नेमकं काय झालं, कसं झालं आणि हे सगळ्या गोष्टी होत असताना प्रशासन आणि पोलीस नेमकं काय करत होते, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी बोलायला गेलो, भेटायला, आणि सगळी माहिती गोळा केली. आता ही सगळी माहिती आल्यानंतर आमचे गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन या सगळीची माहिती आम्ही देणार आहोत, जेणेकरून हे जे काही मोजके 2-3 सडके अधिकारी आहेत त्याच्यामुळे पोलीस खात्याचं आमचं नाव बदनाम होता कामा नये. त्याचबरोबर आमच्या गृहमंत्री साहेबांचं आणि आमच्या सरकारचं नाव खराब होता कामा नये. आणि यापुढे कोणीही आमच्या हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर, समाजाच्या कुठल्याही तरुण तरुणीवर वाकड्या नजरेने पाहता कामा नये, यासाठी आजचा आमचा हा दौरा होता. त्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा होता. आपल्या माळशिरसमध्ये काही अतिक्रमण म्हणजे लँड जिहाद ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काही महादेव मंदिराच्या बाजूला असलेलं शौचालय असो किंवा वेळापूर पोलीस स्टेशनच्याच बाजूला असलेली मस्जिद असो, आणि असंख्य जेव्हा आमच्या हिंदूंची मिरवणुका निघतात तेव्हा घंटा वाजवायची नाही किंवा हिंदूंची गाणी वाजवायची नाही, अशी असंख्य उदाहरणं हे आम्हा लोकांना घटना अशा इथे घडलेल्या आहेत. त्या सगळ्या संबंधित वाचा फोडण्यासाठी, त्याचा समाचार घेण्यासाठी आणि ह्यापुढे त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करण्यासाठी मी आणि महेश दादा आणि आम्ही सगळेजण इथे आलेलो होतो. दादा, आपण आता एक घोषणा दिली की त्यांचा अलीकडे आपला प्रश्न काय संकल्पना आहे? शेवटी एक लक्षात घ्या, अतिक्रमण होत असताना हे लोक सर्रास, उदाहरण वक्फ बोर्डचा जो एक महत्त्वाचा जो विषय आहे, जिथे
कुठल्याही जमिनीवर हे लोक वक्फ बोर्ड म्हणून तिथे ताबा घेतात, तिथे हिरवी चादर टाकतात आणि मग तिथे हिंदू समाजाला बाहेर काढण्याचं काम तिथे करतात. हिंदूंची लोकसंख्या कमी करणं हा त्याच्या मागचं षडयंत्र आहे. म्हणून ह्याला एक चोख उत्तर म्हणून अगर ते लोक जागी जागी अगर अतिक्रमण करून हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करणार असतील तर आज घोषणा आम्ही लोकांनी इथे दिली आहे की तुमचं आली तर आमच्या बजरंगबली. तर तुम्ही जिथे जिथे अगर ह्या पद्धतीचं अतिक्रमण झालं तर 2 पावलावर आपल्या बजरंगबलीची मूर्ती तिथे बसवा. मग प्रशासनाला पण संदेश जाऊन दे, तुम्हाला अगर ते अतिक्रमण हटवायला हिंमत नाही तर आमच्याही बजरंगबलीला ही हात लावायची हिंमत करायची नाही, असा संदेश त्या निमित्ताने प्रशासनामध्ये जाईल. मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, मराठा समाजाला आरक्षण. पण आता हा आज जनाक्रोशचा मोर्चा विषय आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन, आज तुमची साथ पण आम्हाला महत्त्वाची आहे, कारण हे सगळे विषय अगर प्रकाशात आले नाहीत तर इकडला असलेला हिंदू समाजाला त्या गोष्टी. म्हणून आज तुमची साथ मला ह्यामुळे पाहिजे की हे सगळे विषय तुम्ही प्रकाशात टाका. आमचं भाषण शक्य असेल तर चांगल्या पद्धतीने दाखवा, त्याच्यावर काय कॉन्ट्रोवर्सी करायचे तेही करा, आम्हाला काही हरकत नाही. पण आज थोडं हिंदू समाजाच्या बाबतीमध्ये थोडा प्रकाश टाका, कारण का सकाळी आमच्या माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने जे काय करायचं आहे ते जरांगे पाटलांबद्दल केलेलं आहे. आता त्यानंतर आमच्यासारखे कार्यकर्ते काय बोलणार. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला ज्ञानवापी मशीदमध्ये एव्हिडन्स मिळालेले आहे आणि आता त्याचाही मार्ग खुला होताना दिसत आहे. एकंदरीत जी वाटचाल चालू आहे ती पूर्णपणे हे सगळं जे काय आहे हिंदूंची. बघा, आमच्या सरसंघचालक मोहन भागवतजींनी स्पष्ट सांगितलं आहे वारंवार की आपण सगळेजण मुळात सगळे हिंदूच होतो आणि मग त्याच्यानंतर हे विविध धर्म जन्माला आले. म्हणून जेवढा लवकर आमचा मुसलमान समाज हे स्वीकारेल की मुळामध्ये आम्ही सगळे हिंदू आहोत, सगळीकडे ही मंदिरच होती आणि मंदिरांवर नंतर मस्जिदं बांधली गेली. आता तिथे ज्ञानवापीकडे त्रिशूल सापडलेलं आहे, तिथे शिवलिंग सापडलेलं आहे, म्हणून तिथे मस्जिद होण्याचं कारणच नाही. म्हणून कोर्ट आणि ह्या सगळ्याकडे धावण्यापेक्षा मुसलमान समाजाने स्वतः पुढे येऊन तिथे महाआरतीसाठी हिंदू समाजाला संधी द्यावी, बरोबर महाआरती करावी. अगर त्यांची इच्छा असेल की त्यांना परत आपल्या मूळ धर्म म्हणजे हिंदू धर्मामध्ये यायचं असेल तर तोही कार्यक्रम आम्ही घ्यायला तयार आहोत, जेणेकरून हा हिंदूंचा देश म्हणून सगळे आपण सुखाने इथे राहू शकू. ओके. एकंदरीत ह्याच्याबद्दल शासनाने जे निर्णय केले, सद्यस्थिती काय आहे आणि अजून काय करावं गोवंश सांभाळण्यासाठी काय वाटतं. गोवंश सांभाळण्यासाठी आता आमचे गोरक्षक जे आहेत ते तर प्रयत्न करतात, त्यांना आपल्या हिंदू समाजाने सगळ्यांनी मदत केली पाहिजे. पहिले सगळे कत्तल खाणे बंद झाले पाहिजे आपल्या एरियातले सगळेच, कारण आपल्याकडे कायदा पण आहे तसा. आणि माता म्हणतो आपण, तर ते त्या आईचं लक्षणसुद्धा आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. त्यासाठी काय करता येईल त्यासाठी आता आम्ही कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलं आहे. सोलापूरमध्ये जेवढे कत्तलखाने आहेत ते बंद करावे, जेणेकरून आपल्या गोमातेचा देशी गोवंश सांभाळ पुढल्या पिढीला सांगायला लागेल की आपल्या अशा गायी होत्या, असे होईल होते. आणि आजचा जो दिवस होता, जो आम्ही आज इथे भाऊबरोबर आज आम्ही सगळ्याकडे घेतलं, तो विषय आमचा वेगळा होता. आमचा 22 तारखेला झालेल्या जो भ्याडपणे आमच्या लोकांवर काही चुकीची कामं केली हिंदू लोकांना, आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांचं, आपण पण सगळे हिंदूच आहोत. तर आपल्याला जसं नितीन भाऊंनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्याचा सन्मान करता येतो, जर त्याने आमचा सन्मान केला तर. पण त्याने जर सन्मान नाही केला आमचा तर आम्ही तसंच त्याला उत्तर देणार आहोत. तसं पांडुरंगाला पालखी येतात आणि त्या पालखी मार्गावर पंढरपुरात आल्यानंतर ठिकाणी मटणाची दुकानं आहेत. तर वारकऱ्यांची मागणी आहे की पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे महासंगरीची मुक्त व्हावं अशी मागणी आहे किमान शहर. यासाठी आपण दोघेजण काय देतो. आम्ही प्रशासन म्हणजे आम्ही तर विधानसभेमध्ये आम्ही दोघं त्या संदर्भात भूमिका मांडत असतो. पण एक माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या माध्यमातून आज आपण पंढरपूर देहू आळंदीचा उल्लेख केला. मला असं वाटतं पालखीला आपल्या जी पालखी येते पंढरपूरला त्याला म्हणजे फार मोठा इतिहास आहे. पण ज्या दिवशी नितीन गडकरी साहेब या देशाचे मंत्री झाले त्या दिवशीच पालखी मार्गाच्या संदर्भामध्ये नरेंद्रजी मोदीजींनी उद्घाटन केलं, म्हणजे त्याचं भूमिपूजन केलं. याच्या आधी कुणीही या पालखी मार्गाबद्दल कुणीही विचार केला सुद्धा नव्हता. असंख्य लाखो वारकरी आपल्या त्या निमित्ताने इकडे येत असतात, पण रस्त्याने येता जाताना त्यांना काय त्रास होतो
याच्या अगोदरच्या कुठल्याच पंतप्रधानांनी किंवा कुठल्याच मंत्र्यांनी त्याचा विचार नाही केला, पण आमच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी त्याचा विचार केला आणि आज ते पालखी मार्ग तयार होतो. तुम्ही सांगितलं त्यामध्ये सुद्धा आम्ही पाठपुरावा करतो. निधी घेऊन आम्ही सगळेच मंडळी प्रत्येक वेळेस पालखी महामार्गावर जे दुकानं आहेत ज्याच्यामध्ये आपल्या मध्य मास असतो त्याच्या आम्ही त्याच्या संदर्भात विरोधात काम करतो.